म्हणजे आजच्या तागत त्यांना 496.90 करोड रुपये शासनाचे त्यांनी डुबवलेले आहेत. कोण वसूल करणार आहे तुमची हिंमत वसूल करायची? हे वसूल करायची हिंमत कोणाची आहे? कोणाचा आशीर्वादाने हे सगळं चाललंय? तिथे स्वराज नावाची एक कंपनी आहे. या स्वराज नावाच्या कंपनीने सगळं तिकडे मोनोपॉली करून टाकले. जेवढा एक्सक्लेवेशन होतं, जेवढा खंड जातं, हा सगळा माल ते उचलतात आणि मग ते ठरवतात बाजारात किती भावाने विकायचा आहे तो. काय चाललंय? ही मोनोपॉली कुठली आहे? ही दादागिरी कुठली आहे? हा, हे मी नाव नाही मी नाव सांगितलं सांगतो, पण हे कोणाचं आहे? कोणाच्या प्रोटेक्शनने चाललंय? कोणाच्या पाठीशी आहे? कधी विचारणार आहे की नाही? बाकीचे असले असते कोणत्या उचलून नेवाला टपाटप आतमध्ये टाकले असते. ईडी लागली असती, सीबीआय लागली असती, एनआय लागले, सगळ्याच एजन्सी लागून गेल्या असत्या. याचे मालक कोण आहेत ते शोधून काढा. त्याच्या मालकांची उत्तरं आम्हाला पाहिजे आहेत. किती आतापर्यंत तुम्ही पैसे वसूल केले, किती पैसे वसूल करायचे आहेत आणि हे पैसे तुम्ही किती दिवसात वसूल करणार आहेत, याचं उत्तरामध्ये आम्हाला मिळालं पाहिजे उत्तर. कारण हा आम्ही तुम्हाला रेकॉर्डवरती देतोय, त्या माध्यमातून होते. 496. आता दादांना चांगलं माहित असेल, दादा सिडको आपल्याकडे आहे. आज सिडकोचं कित्येक करोडोचं नुकसान आज हे वेगवेगळ्या पद्धतीने होते. या भागामध्ये दोन प्रकार आहेत. आता नवीन मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहे. ही डेव्हलपमेंट चालू, या डेव्हलपमेंटची एजन्सी कोण आहे? मोठी एजन्सी म्हणजे सिडको आहे. आणि सिडकोला लुटण्याचं काम, सिडकोला फसवण्याचं काम, सिडकोच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून घेण्याचं काम, त्याच्यावरती कोणाचे हस्तक्षेप, कोणाचे त्याच्यावरती आशीर्वाद आहेत, या सगळ्या गोष्टीचा हा साधारण एक छोटासा हिमनगाचं टोक आहे मी जे सांगतोय ते. आता आपल्याला माहिती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात एअरपोर्ट झालं. एअरपोर्टमध्ये किती मोठ्या प्रमाणात तिकडे उत्खनन झालं. उत्खनन करण्यासाठी किती कंपन्या तिकडे एजन्सीज अपॉइंट केल्या गेल्या. त्या एजन्सीजचे मालक कोण आहेत? या एजन्सीजना प्रोटेक्शन कोणाचं आहे? आणि एक गोष्ट तर लक्षात आली की आता वेगळ्या प्रकारे तिकडे जे काय उत्खनन झालं, ह्या फक्त एका पनवेल उरण ह्या भागामध्ये ज्या कंपन्या आहेत उत्खनन करणाऱ्या, याच्यामध्ये कुंडेव हाळ, पनवेल कुंडेव वहाळ, तिथे क्वारीज आहेत दादा 80. पर्यावरणाची मंजुरी फक्त 2. कायदेशीर किती? 4. बेकायदेशीर किती? 74. खारघर पनवेल क्वारींची संख्या किती? 10. पर्यावरणाची मंजुरी 0, कायदेशीर 0, 10च्या 10 बेकायदेशीर. टेंभुर्णे पनवेल क्वारीची संख्या किती? 10. पर्यावरण मंजुरी 0, कायदेशीर 0, बेकायदेशीर 10. वलवली पनवेल क्वारीची संख्या 5, पर्यावरण मंजुरी 0, कायदेशीर 0, बेकायदेशीर 5. साई, चिरनेर, जासई, खारपाडा, मुंगोशी, कर्जत, खोपोली, माणगाव, महाड, पाली, म्हसळा, या सगळ्या ज्या काय मी वाचून दाखवतोय ना, कोणालाही पर्यावरणाची मंजुरी नाही. आणि त्याच्यातल्या मोजक्या फक्त कायदेशीर आहेत. बाकी सगळ्या बेकायदेशीर क्वारीज तिकडे चाललेल्या आहेत. या कोणाच्या प्रोटेक्शन मध्ये चालल्यात? कोण यांना प्रोटेक्शन देते? कोणाच्या प्रोटेक्शन मध्ये हे सगळं उत्खनन चाललेलं आहे? त्याची रॉयल्टी भरली जाते की नाही? त्याचे पैसे भरले जातात की नाही? या सगळ्या गोष्टींवरती कोणाचं लक्ष आहे की नाही? का सरकारची लूट चालली आहे? क्वारीच्या माध्यमातून नुसते डोंगर पोखरून देत आहेत. इकडे तुम्ही पर्यावरणाच्या नावाने ऊर बडवताय की पर्यावरणासाठी आम्ही असं करतोय, पर्यावरणासाठी आम्ही तसं करतोय, आणि तुमच्या डोळ्याच्या देखत, तुमच्या नजरेच्या खाली हे डोंगरच्या डोंगर उद्ध्वस्त केले जात आहेत. कोणाला विचारणार आहे की नाही? त्याला कोण मालक आहे की नाही? आणि मग अशा पद्धतीने ज्या वेळेला एअरपोर्ट तिकडे 2 ज्या कंपन्या आहेत, या 2 कंपन्यांचे जे काय रिपोर्ट्स आहेत, या 2 कंपन्यांच्या रिपोर्ट्समध्ये जी काय तिथे भारतीय इन्फ्रा प्रोजेक्ट्स नावाची कंपनी, ज्याला एअरपोर्टचं काम मिळालं होतं, या भारतीय इन्फ्रा प्रोजेक्ट्सला जे काय विकायचं होतं, काढायचं होतं एअरपोर्ट मधनं, सगळं एक्सकेव्हेशन करायचं होतं, खणायचं होतं, यांना साधारण 1,05,61,291 ब्रास यांना उत्खनन करायचं होतं. विचार करा, 1,05,61,291 ब्रास. आणि त्यांना पैसे भरायचे होते. त्यांनी भरले पैसे किती? फक्त 22,79,500चे. बाकी किती आहेत? 82,81,791 ब्रासचे पैसे अजूनही त्यांना भरायचे आहेत. हे पैसे 600 रुपये ब्रासने भरायचे आहेत. म्हणजे आजच्या तागत त्यांना 496.90 करोड रुपये
शासनाचे त्यांनी डुबवलेले आहेत. कोण वसूल करणार आहे तुमची हिंमत वसूल करायची? हे वसूल करायची हिंमत कोणाची आहे? कोणाचा आशीर्वादाने हे सगळं चाललंय? तिथे स्वराज नावाची एक कंपनी आहे. या स्वराज नावाच्या कंपनीने सगळं तिकडे मोनोपॉली करून टाकले. जेवढं एक्सक्लेवेशन होतं, जेवढं खणलं जातं, हा सगळा माल ते उचलतात आणि मग ते ठरवतात माझा किती भावाने विकायचा आहे तो. काय चाललंय? ही मोनोपॉली कुठली आहे? ही दादागिरी कुठली आहे? हा, हे मी नाव सांगितलं सांगतो, पण हे कोणाचं आहे? कोणाच्या प्रोटेक्शनने चाललंय? कोणाच्या पाठीशी आहे? कधी विचारणार आहे की नाही? बाकीचे असले असते कोणत्या उचलून नेवाला टपाटप आतमध्ये टाकले असते. ईडी लागली असती, सीबीआय लागली असती, एनआय लागले, सगळ्याच एजन्स्या लागून गेल्या असत्या. याचे मालक कोण आहेत ते शोधून काढा. त्याच्या मालकांची उत्तरं आम्हाला पाहिजे आहेत. किती आतापर्यंत तुम्ही पैसे वसूल केले, किती पैसे वसूल करायचे आहेत आणि हे पैसे तुम्ही किती दिवसात वसूल करणार आहेत, याचं उत्तरामध्ये आम्हाला मिळालं पाहिजे उत्तर. कारण हा आम्ही तुम्हाला रेकॉर्डवरती देतोय.